झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। दिनांक 24/5/2025 शनिवार रोजीच्या ठळक 10 बातम्या। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये केला पावसाने कहर, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ। परांडा तालुक्यात केला लैंगिक अत्याचार, झाली 14 वर्षीय मुलगी गरोदर, परांडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद। संपूर्ण उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात नाला सफाईचा उडाला बोजवारा, पावसाचा सुरुवातीला संपूर्ण जिल्ह्याने घेतले कचराकुंडीचे रूप। दिनांक 26 मे रोजी कार्यकारिणी निवडण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे विकास बनसोडे यांनी केले आवाहन। रिन्यू एनर्जी या पवनचक्की कंपनीकडून शेतकऱ्यांना दिली जाते धमकी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी योग्य ती कारवाई करावी अशी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी मागणी। जिल्ह्यात खताचा काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई, खत कंपन्यांचे प्रतिनिधी व विक्रेता यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिला इशारा। तेरखेडा येथे चलत्या ट्रक या वाहनातून चोरी केले 1,65,000 रुपयाचे सोयाबीन। तेरखेडा उड्डाणपुलाजवळ सर्व्हिस रोडवर झाला अपघात, 2 ठार 2 गंभीर जखमी, येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परांडा तालुक्यातील साकेत येथे विजेची तार तुटून 2 जनावरे मृत्युमुखी पडली असून शेतकरीही गंभीर जखमी झाला आहे। सदर घटना सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान घडलेली आहे। 8 कोटी रुपये खर्च करून बांधकाम केलेली तुळजापूर येथील जुने बसस्थानक, या बसस्थानकास लागली गळती, गळतीचे श्रेय आमदार घेणार का, जनता विचारत आहे सवाल। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।